नमस्कार. मुद्दाम सगळेच आमचे सत्कार मूर्ती बोलले आणि म्हणून मला बोलायचं वाटतं. टाईम झालेला आहे, जास्त टाईम घेत नाही. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की आमचा सत्कार होतो, तर आमचा जो सत्कार तुम्ही करताय, स्पेशली दांडगे जे दाम्पत्य आहे त्यांनी आमचा सत्कार केला. मला कालच ही न्यूज कळाली की आपला सत्कार ठेवलेला. त्यासाठी मी सर्वात अगोदर धन्यवाद देणार. आमचे जे त्रिभुवन गुरुजी जे आहेत ते धम्माचं काम करतात, त्यांनी माझं नाव या ठिकाणी नॉमिनेट केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मी जास्त वेळ घेत नाही. असं आहे की मला अगोदर मोहिते साहेब असं तुम्ही बोललात, त्याच्यामुळे मी आपणासमोर आहे. मी कोण आहे? मी प्राध्यापक डॉक्टर सुगंधाबाई सांडूजी म्हस्के. मी देखील मिलिंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि आता सध्याला मुंबई विद्यापीठ झोन 3चा मी कल्चरल कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे ज्यादा तुम्ही TV पडद्यावरती बघता ते सेलिब्रिटीज, गौरव मोरे असेल, ओंकार भोजने असेल, त्याच्यानंतर आदर्श शिंदे असेल, या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आम्ही लोक करत असतो. त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. आता या ठिकाणी आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. मला असं वाटतं मी लोककलावंताचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी सगळं आयुष्य तमाशामध्ये घातलं आणि मी देखील तमाशात नाचायचो साडी नेसून. आणि आज प्राध्यापक आणि सन्माननीय विद्यापीठाला 1857चा इतिहास आहे. त्या सन्माननीय विद्यापीठाचा कल्चरल कोऑर्डिनेटर म्हणून माझं काही काम बनतं की आपणाला एक लोकगीताच्या माध्यमातून एक गवन तुम्हाला ऐकावं. क्या बात है सर, बहुत बढ़िया. वाह वाह, बरोबर ना? माझी बायको आहे सोबत, म्हणून हे गाणं आहे का सर? तुमचा जास्त वेळ घेत नाही कारण अगोदरच तुम्ही मला. नाही सर, हे पाहिजे आम्हाला सगळ्यांना. असं रुसणं फुगणं संसारी ना चालायचं. अगे सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं. असं रुसणं फुगणं संसारी ना चालायचं, असं रुसणं फुगणं संसारी ना चालायचं. अगे सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं. सोड रुसण्याचा चाळा, सोड रुसण्याचा चाळा, शेजारी होतील गोळा. सोड रुसण्याचा चाळा, शेजारी होतील गोळा. आणि साधा खेड्याचा राखून ग भोळा. सुखानं नव्या संसारात नांदायचं, सुखानं नव्या संसारात नांदायचं. वाह, अगे जरा दाटलं तरी हे पुरुष मंडळी हे आपल्यासाठी गाणं आहे, त्यांच्यासाठी नाही. सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं. असं रुसणं फुगणं संसारी ना चालायचं, असं रुसणं फुगणं संसारी ना चालायचं. सगळ्यांचा आता आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या कामाला जातो, आपल्याला डबा पाहिजे, त्याच्यामुळे गुणगान बायकोच गातो. सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं बोलायचं, सजने कधी गोडीनं मी आलो नसतो, परंतु नावात मोहिते साहेब एका मोहितेमुळे एवढं सगळं भेटलं म्हटलं आम्हाला सगळ्यांसाठी. परत एकदा सांगतो, माझं नाव प्राध्यापक डॉक्टर दादाराव सुगंधाबाई सांडूजी म्हस्के. वाह वाह वाह, क्या बात है सर. म्हणजे सर वन्स मोर आहे, लक्षात ठेवा सर. सर म्हस्के सर, म्हस्के सर, कारण इथं मगाचपासून सगळ्यांना तेच पाहिजे आणि ते आपल्याकडून आलेलं आहे. जरा जोर जागूया प्राध्यापक म्हस्के सरांसाठी. सुखी संसारी राहू, सुखी संसारी राहू, सुखी संसारी राहू, तीन भाग्याचा पाहू. सुखी संसारी राहू, तीन भाग्याचा पाहू. आता दोघं जोडीनं गीत प्रेमाचे गाऊ.
आता दोघं जोडीनं गीत प्रेमाचे गाऊ सुखानं नव्या संसारात नांदायचं सुखानं नव्या संसारात नांदायचं आता सगळेच माझ्या बरोबर म्हणा सगळे म्हणजे तुम्ही पण त्याच्या बरोबर आहात तुम्ही मंडळी नाही आम्ही मंडळी नाही तुम्ही सगळे सजने कधी गोडीनं बोलायचं कारण ती नारी शक्ती आहे जर तिचा आपण सन्मान केला तर मला वाटतं भारत देश हा महासत्ता होण्यापासून रोखणार नाही कारण ती स्त्री आहे ती सकाळी सकाळी उठून आपल्याला नाश्ता देते डबा देते तुम्ही मार्केटला फिरत असता दोघेही मार्केटला सोबत जाता परंतु आम्ही आल्यानंतर सोफ्यावरती मोबाईल घेऊन बसतो बिचारी आमची रणरागिणी किचनकडे जात असते त्याच्यामुळे तुमचा सन्मान आहे आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेचे सर्व आमचे दांडगे साहेब आणि मॅडमचं मी अगदी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो तुमचा देखील फार मोठ्या सन्मानाने तुम्ही आपण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सजने कधी गोडीनं बोलायचं 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 वा ताई गोरुले ताई मस्त ऍक्टिंग होती हा मस्के सर एवढंच म्हणेल की वातावरणाला या ठिकाणी तेजोमय करण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे खरंच आणि सर जसे मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे सर आहेत तसे तुमचे पण विद्यार्थी कोपऱ्यात बसले ते बघा मुंबई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी राजरत्न भोसले आणि नम्रताजी या ठिकाणी बसलेले आहेत ते देखील आपल्या कला क्षेत्रातले आणि खरंच सरांनी अतिशय सुंदरसं या ठिकाणी वातावरण निर्माण केलेलं आहे आणि खरंच ही लोकगीत लोकसंगीताची परंपरा आज या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि ती परंपरा आज या ठिकाणी होत आहे आणि यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय जसं मगाशी सांगितलं की एक शिक्षक अनेकांना घडवत असतो पण तथागतांचा धम्म आज आम्हाला जगामध्ये पोहोचवण्याचं काम प्रचारक म्हणून जर कोण करत असेल